वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी निघालेली आहे नंदीबाग रिसॉर्ट कर्जतला। मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सर्वजण मिळून नंदीबागला चाललेलो आहोत। तर आमची 7 वाजताची ट्रेन आहे डोंबिवलीवरून। तर तिथे आम्ही सगळ्या मैत्रिणी जमणार आहोत। श्रावणीला इथे झोप आलेली आहे, पण फिरायला जायचं म्हटलं मिनिटात ती तयार झालेली आहे। तर चला आजचे व्हिडिओ, आजचे आमच्या गमती जमती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर या ठिकाणी आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलेलो आहोत। तरी अजून 7-8 जणी यायच्या बाकी आहे। रेडी आहात ना पिकनिकसाठी? 7:05 आमची कर्जत ट्रेन आहे। आता झालेले आहे 6:56। तर या ठिकाणी आम्ही कर्जत स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आमचा पूर्ण ग्रुप इथे चाललेला आहे। निघालेलो आहोत कर्जत स्टेशनवरून नंदीबागला जायला। 7:15ला मी बरोबर स्टेशनला इथे पोहोचलेलो आहोत कर्जत स्टेशनला। रावणी मजा येते कर्जत स्टेशनला आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि कर्जतवरून आता नंदीबागसाठी ऑटो किंवा टॅक्सीज मिळतात का बघणार आहोत। आणि सुंदरसं पाण्याचा पाट आहे इथे आणि इथे एंट्री करणार आहोत। तर या ठिकाणी आता आमची नंदीबागमध्ये एंट्री झालेली आहे आणि छानसा व्ह्यू आहे। संध्याकाळच्या वेळा इथे सुंदरशा लाइटिंगमध्ये व्ह्यू अजून सुंदर येणार आहे। गार्डन एरिया नाश्ता के लिए उधर जाना। देखो नाश्ता सुन के पहली बात इसमें तैरा दो, मजा आ जाएगा। गायब हो जाएगा। इथे हा रोप सायकलिंग साठी एरिया दिलेला आहे। रोप सायकलिंग आणि इथे खूप साऱ्या सायकल श्रावणीला चालवायला। हा सुंदरसा पूल। बाय। चलो चलो चलो। ए उधर से भी है, इधर से भी है। फोटो काढा, फोटो। चला तुम्ही माझ्या व्लॉग मध्ये आहात, चला। तर आता आम्ही जाणार आहोत नाश्ता करण्यासाठी। इथे सुंदरसा लाकडी पूल आहे, तिकडून सुद्धा असा रस्ता आहे, पण आम्ही पूल वरून चाललो आहे मजा घेत घेत। पूर्ण झुलता पूल आहे, झुलता पूल आहे ना, मजा येते। आणि इथे असं सुंदरसा बसण्यासाठी एरिया केलेला आहे, खूपच सुंदर बसण्यासाठी छानशी अरेंजमेंट सुद्धा आहे। शाव इथे बस। इथून सुंदरसा व्ह्यू दिसतोय ना। तिकडून येतात त्यांचा फोटो मध्ये व्हरायटी आहे, कॉर्नफ्लेक्स, वॉटरमेलन चटणी, खाकरा, ब्रेड बटर, ब्रेड जाम, इडली, सांबार, अशी खूप छान व्हरायटी सुद्धा आहे। चाऊ कसा आहे नाश्ता?
नाश्ता कसा आहे? चांगला आहे. जया टीचर नाश्ता कसा आहे? अच्छा आहे. खूप व्हरायटी होती नाश्त्यामध्ये आणि नाश्तासुद्धा चांगला होता. आता आम्हाला अजून रूम मिळालेले नाही आहे, तर 10:30पर्यंत रूम आम्हाला अवेलेबल होणार आहे. तोपर्यंत कॉमन रूममध्ये थोड्या बॅग्स ठेवून आम्ही फोटोज वगैरे क्लिक करणार आहोत, थोडे रील्स बनवणार आहोत आणि गेम खेळणार आहोत. हो, आणि सायकलिंग करणार आहोत. तर आमची आत्ताच एन्जॉयमेंट चालू झालेली आहे. झुल्यावर सगळे मजा करत आहेत. मस्त पाण्यावर असा हा झुलता झुला आहे आणि इथे हे लोक झोक्यावर मजा घेत आहे. गर्मी से हाल बेहाल. तर या ठिकाणी आपल्याला रूम अवेलेबल केलेला आहे. सुंदरसा रूम आहे. त्याची झलक आपल्याला आता श्रेया टीचर दाखवत आहेत. AC आहे आणि सुंदरसा रूम आहे. यहाँ पे आ जाओ. हा डबल बेड आहे लहान मुलांसाठी. संध्या टीचर एक्साइटेड है नाइट स्टे के लिए. इथे लहान मुलांसाठी डबल बेड. रूम तर खूपच सुंदर आहे आणि मस्त AC रूम आहे. इथे सुद्धा एक बेड आहे, AC आणि सुंदरसं विंडो आहे. व्ह्यू पण चांगला इथे. ओपन स्पेस आहे. कपडे सुकवण्यासाठी स्टँड आहे. TV सुद्धा आहे. स्टोरेजसाठी कबर्ड, ड्रेसिंग टेबल, बाथरूम सुद्धा भव्य दिव्य आहे. बाथ टब सकट सर्व व्यवस्था आहे. सुंदर आहे. ते कबर्डची सुद्धा व्यवस्था आहे. Guys, Nandibag is very good. Road is very nice. We are enjoying a lot. You must try. Yes. One night कौन stay कर रहा है अभी? हम नहीं ready. मैं और लड़की से जाएंगे ना, और लड़की से. तर या ठिकाणी आता मी तयार झालेली आहे. पाण्यामध्ये जास्त खेळता आलेलं नाही. पाणी तसं बघायला गेलं तेवढं क्लीन नव्हतं, पण तरी बाकी खाण्याची वगैरे सुविधा खूपच सुंदर होती. आता आम्ही तयारी झालेली आहे. आता आम्ही बोटिंग वगैरे आधीसुद्धा करून झालेली आहे, पण पुन्हा एकदा बोटिंगचा आनंद लुटणार आहोत, आनंद घेणार आहोत. काही फोटोज काढणार आहोत, काही रील्स देखील काढणार आहोत आणि ते तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. आणि इथे माझ्या मैत्रिणी
खूप सुंदर पद्धतीने कॅरम खेळते. आणि कोण विनर होतंय? छोटे छोटे ससे इथे लपून बसलेले आहेत. किती ससे तिथे बघा. खेळा तिथे बघ. तर या ठिकाणी मी आणि माझी मैत्रीण तसेच आमची श्रावणी आम्ही इथे बोटिंगचा आनंद घेत आहोत. आणि सुंदर अशी बदकं आमच्या मागे तुम्ही बघत असाल. सुंदर अशी बदकं आमच्या मागे मागे आहेत आणि सुंदर असं पाण्यामध्ये आम्ही बोटिंग करत आहोत. शाहू उभी ना त्यांच्याजवळ. इथे बघ मॅनी, इथे बघ. शाहू मॅडम बघ. नंदीबाग रिसॉर्टच्या एंट्रीला इथे आहे छोटासा नंदी आहे आणि त्याच्या समोरच इथे आपल्याला शंकराची मूर्ती दिसते. तर या ठिकाणी आमची ही जी पिकनिक आहे ती संपलेली आहे. नंदीबागमध्ये आम्ही खूप मजा केली आणि इथे आम्ही सगळे आता बॅग पॅक करून निघायला तयार आहोत. पिकनिक खरंच खूप सुंदर होती. फक्त स्विमिंग पूलमध्ये आम्हाला जास्त वापर करता आला नाही. आता आम्ही इथे बॅग पॅक करून बसलेलो आहोत. आता आमची ऑटो जी सकाळी आम्ही बुक केलेली, तर जी सकाळी जी ऑटो होती त्यांचा रिक्षाचा नंबर आम्ही ऑलरेडी घेतला होता. त्या रिक्षामध्ये आम्ही जाणार आहोत. तर पर रिक्षा आम्हाला 300 रुपये खर्च आला. त्यामध्ये आम्ही 4 जण बसून आलो, म्हणजे प्रत्येकी 75 रुपये आम्हाला रिक्षाचा खर्च आला आहे. तर तुम्ही सुद्धा जर नंदीबागमध्ये ऑटोने येणार असेल तर त्यांचा फोन नंबर घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला परत रिटर्न जायला इझी पडेल. तर आजची पिकनिकमध्ये आम्ही खूप धमाल केली आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.